हॅलो विद्यार्थी मित्रांनो, गुरुकृपा अकाउंट क्लासेस या चॅनलवरती मी तुम्हाला अकाउंट या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे। आजपासून मी तुम्हाला 11वी कॉमर्सचं बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचं व्हिडिओमार्फत तुम्हाला शिकवणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायला जमत नाही त्यांच्यासाठी या व्हिडिओतून त्यांना अकाउंट छान शिकता येईल हा माझा छोटासा प्रयत्न आहे। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त 11वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी। आता बुककीपिंग म्हणजे काय? तर बुककीपिंग इट इज कन्सर्न विथ द रेकॉर्डिंग अँड क्लासिफाइंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन। द बुककीपिंग means the recording of business transaction in the books of accounts in a systematic way. बुककीपिंग म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन जे व्यवसायाचे व्यवहार झाले त्याची नोंद करून ठेवणे। तर अकाउंटन्सी म्हणजे काय? इट इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग, अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द फायनान्शियल डाटा। अकाउंटिंगमध्ये फक्त रेकॉर्ड करायचं नाही तर रेकॉर्ड केलेला डाटा ॲनालाइज करायचा, सगळं विश्लेषण करायचं म्हणजे अकाउंटन्सी। म्हणजे मी इथं तुम्हाला एक छोटं सोपं उदाहरण देते म्हणजे तुम्हाला समजेल। समजा एखादं दुकान आहे, तर दुकानामध्ये दुकानदार काय करतो, आज कोणी आपल्याकडून माल खरेदी करून नेला आहे, उधारी नेला आहे का कॅशमध्ये नेला आहे, याची तो रोजच्या व्यवहारांची एका वहीमध्ये नोंद करून ठेवतो, त्याला बुककीपिंग असं म्हणतात। आणि जेव्हा वर्षाच्या शेवटी तो आपल्या दुकानाला किती प्रॉफिट झाला आहे, किती लॉस झाला आहे, एकंदरीत फायनल आपल्या व्यवसायाची कंडिशन कशी आहे याचा अभ्यास करण्यासाठी तो अकाउंटचं काम करतो, त्याला म्हणायचं अकाउंटन्सी। म्हणजे बुककीपिंग ही फर्स्ट स्टेज आहे अकाउंटंटची आणि अकाउंट ही फायनल स्टेज आहे की ज्याच्यावरून आपण ऑल रेकॉर्ड काढू शकतो की आपल्या बिझनेसला किती प्रॉफिट झाला आहे आणि किती लॉस झाला हे आपण बघू शकतो। बुककीपिंग इज द फर्स्ट स्टेज अँड अकाउंटन्सी इज द फायनल स्टेज। बुककीपिंग करण्यासाठी कोणतेही स्किल नॉलेज लागत नाही, पण अकाउंट करण्यासाठी आपल्याला प्रॉपर शिक्षण घ्यावं लागतं किंवा CA, टॅक्स कन्सल्टंट म्हणजे अकाउंटंट होण्यासाठी प्रॉपर आपल्याकडे अकाउंटिंग स्किल असेल तर आपण अकाउंट करू शकतो। तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगते की समजा लहान मुलं आपण एखादी 5वीची मुलगी आहे, ती रोज शाळेत जाते, मग तिच्या बॅगमध्ये स्कूल बॅगमध्ये जी वह्या पुस्तकं असतात ती प्रत्येक विषयाचं शिकवलेलं त्या वहीमध्ये नोंद करते, लिहून ठेवते। म्हणजे तिची ती स्कूल बॅग म्हणजे बुककीपिंग, त्याच्यामध्ये तिने सगळ्या विषयांच्या वह्या ठेवल्यात, ती झाले बुककीपिंग। आणि वर्षाच्या शेवटी ती रोज शिकवलेलं लिहिते आणि वर्षाच्या शेवटी आपल्याला रिझल्ट कळतो की तिची प्रत्येक परीक्षेमध्ये किती प्रगती झाली आहे, तिला किती समजले, म्हणजेच तिची एकंदरीत तिची अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्येही तिने किती पार्टिसिपेट केलं आहे, तिचा किती विकास झाला आहे, त्याला आपण अकाउंटन्सी म्हणू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी याचं मीनिंग सांगितलं आहे समजून। तर पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या फर्स्ट चॅप्टरमध्ये काही बेसिक टर्म्स आहे अकाउंटशी रिलेटेड बेसिक की ज्या गोष्टी आपण अकाउंटमध्ये लागत असतात, या एक डेफिनेशन टर्म मी तुम्हाला व्यवस्थित इंग्लिश मराठी असं समजून सांगणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त 11वीच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।